or one activity is given. So let us discuss this activity theoretically. So take sodium chloride solution in conical flask. Okay, so here one conical flask is given. So conical flask means this one. Okay, हा जो आपल्याला दिसतो this is conical flask. Then sodium nitrate solution. So इथे यामध्ये आहे sodium nitrate solution. Sorry, sodium nitrate नाही, ते silver nitrate. So silver nitrate solution plus sodium chloride solution. ओके, असं आपण हे घेतले कोनिकल फ्लास्क मध्ये. आणि ही आतमध्ये जी दिसते दिस इज टेस्ट ट्यूब, याला टेस्ट ट्यूब म्हणतात. Then tie thread to test tube and insert it carefully into flask. Make the conical flask airtight by fitting rubber cork. So ही आतमध्ये इन्सर्ट करायची टेस्ट ट्यूब आपल्याला आणि त्यानंतर कोनिकल फ्लास्क आहे त्याला रबर कॉर्क लावून ते एअर फ्री म्हणजे एअर टाईट करायचे, त्यामध्ये एअर जाता कामा नाही. वेट द कोनिकल फ्लास्क विथ हेल्प ऑफ बॅलन्स. आता याचं वजन करायचं आपल्याला, बरोबर. आता हे रबर कॉर्क का लावलंय तर एअर येऊन त्याचं वेट आहे ते चेंज होऊ नये म्हणून. ओके, सो याचं फिक्स झालं वेट तर ते आपण मेजर केलं. यामध्ये काय आहे तर दिस सोल्युशन प्लस दिस अनदर सोल्युशन आणि यांचं टोटल जे काय वेट असेल ते. देन नाऊ टिल्ट द कोनिकल फ्लास्क, टिल्ट केला आपण हा असा, अँड मिक्स द सोल्युशन प्रेझेंट इन द टेस्ट ट्यूब विथ सोल्युशन इन कोनिकल फ्लास्क. बरोबर. ओके, आता इथे आपल्याला मिक्स कसं होतं ते दाखवलंय. ते दोन्ही सोल्युशन आपण मिक्स केले. ज्यावेळेला आपण दोन्ही सोल्युशन मिक्स करू त्यावेळेला त्यामध्ये काय होईल, रिॲक्शन होईल. आणि रिॲक्शन झाल्यानंतर काय होते बघा, इथे थोडंसं कलर सोल्युशन आपल्याला दिसते, त्यानंतर त्याचं कलरलेस काहीतरी तयार झालेलं दिसते. ओके, सो दोघांचं वेट नंतर केलं तर काय होईल तर आपल्याला इथे दिसतंय की वेट आहे ते दोन्ही वेळेला काय सेम आहे. म्हणजेच यावरून आपण सांगू शकतो की वेट ऑफ रिॲक्टंट is always equal to weight of product. बरोबर. म्हणजेच काय की जेवढे एलिमेंट पार्टिसिपेट करतात रिॲक्टंट मध्ये तेवढेच काय असणार आहे प्रॉडक्ट मध्ये असणार आहे. बरोबर. आता ही रिॲक्शन आपण लिहूया. ही रिॲक्शन कशी असेल बघा. Silver nitrate is written as AgNO3 and it is in solution form, so I am writing aqueous here. बरोबर. प्लस त्यामध्ये आपण ऍड काय करतो सोडियम क्लोराइड सोल्युशन. सोडियम क्लोराइड मीन्स NaCl, त्याचं सुद्धा aqueous सोल्युशन आहे, सो ते मी मेन्शन करते. नंतर त्या दोघांना ऍड केल्यानंतर मला प्रॉडक्ट म्हणून काय मिळेल, थोडी रिॲक्शन पुन्हा लिहिते. AgNO3 in aqueous plus NaCl sodium chloride in aqueous form. यापासून मला मिळेल AgCl चं प्रेसिपिटेट. बरोबर. प्लस NaNO3 इज कलरलेस सोल्युशन. इथे व्हाईट कलरची प्रेसिपिटेट मिळेल. AgCl ची प्रेसिपिटेट इज गिवन एज PPT. सो AgCl चे व्हाईट PPT इथे आपल्याला मिळेल या फ्लास्क मध्ये आणि प्लस NaNO3 इज कलरलेस सोल्युशन. ओके, आता वेट सेम आहे म्हणजेच काय तर इथे जे काही एलिमेंट्स आहेत ते सेम राहणार आहेत रिॲक्टंट मध्ये आणि प्रॉडक्ट मध्ये. आता इथे कोणकोणते एलिमेंट दिसतात ते आपण जरा लिस्ट बनवूया. सो Ag आहे, त्यानंतर N आहे, O आहे, Na आहे आणि Cl सुद्धा आहे. बरोबर. आता इथे मला टेबलमध्ये एक ऍड करण्याची गरज आहे, सो एक कॉलम मी ऍड केला. बरोबर. आता जर आपण रिॲक्टंट साईडला बघितले तर या एलिमेंटची किती ॲटम्स आहेत. सो AgNO3 मध्ये Ag चा एलिमेंट किती आहे, 1 आहे. ओके, सो हियर आय एम रायटिंग 1. नायट्रोजन किती आहेत, 1 आहे. दिस इज नॉट नायट्रोजन, इट इज Na. ओके, डिफरन्स तुम्ही समजा. N 1 आहे. O किती आहेत, O3 म्हणजे 3O आहेत. Na किती आहेत, 1 आहे. Cl किती आहे, 1. आता प्रॉडक्ट साईडला आपण बघूया. Ag किती मिळालं, 1 मिळाला.
Cl मिळाला पुन्हा 1, Na पुन्हा मिळाला 1, नायट्रोजन इज 1 अँड O किती आहे 3 आहे. बरोबर. म्हणजे जेवढेच रिॲक्टंट साईडला नंबर ऑफ ॲटम आहेत प्रत्येक एलिमेंटचे, तेवढेच प्रॉडक्ट साईडला सुद्धा आपल्याला ॲटम मिळतात. म्हणून दोन्ही केसमध्ये ज्यावेळेला आपण वेट बघतोय, वजन करतोय, त्यावेळेला वजन कसं आहे तर सेम येते, कारण की एलिमेंटमध्ये काही डिफरन्स मिळत नाही आहे. बरोबर. सो दिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट रूल while writing our chemical reaction. So in chemical reaction, number of atoms on left side means in reactant are always equal to number of atoms in product. तर ही जर का इथे तुम्ही रिॲक्शन बघितलात, इथे मी काही गोष्टी लिहिल्यात बघा. 3 आहे, 8 आहे, ते 4 आहे, ओके, 2 आहे, H2O आहे, ओके. असं मी का लिहिलंय तर इथे या ठिकाणी मला ती रिॲक्शन बॅलन्स करायची आहे. म्हणजे जेवढे इलेमेंट आहेत रिॲक्टंटमध्ये तेवढेच प्रोडक्टमध्ये असायला पाहिजेत. ओके. जर का नसतील तर ते मला स्वतःहून लिहावे लागतील त्या इक्वेशनमध्ये. क्लिअर. की जेणेकरून या दोन्ही गोष्टी कशा होतील, इक्वल होतील, लेफ्ट हँड साईडच्या पण राईट हँड साईडच्या पण. बरोबर. सो त्यासाठी आपल्याला डिस्कस करायचं आहे की हाऊ टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन. ओके. सो देर इज वन मेथड टू बॅलन्स केमिकल इक्वेशन स्टेप बाय स्टेप. वी आर गोइंग टू डिस्कस दॅट मेथड इन नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट इज बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. बरोबर. सो आपण केमिकल इक्वेशन कसं लिहायचं याची डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन बघितली. आता आपल्याला बघायचं आहे मेथड टू बॅलन्स केमिकल इक्वेशन. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन रिॲक्टंट हे इक्वल असायला पाहिजेत नंबर ऑफ ॲटम्स इन प्रॉडक्ट. ओके. सो नसतील तर आपल्याला ते बॅलन्स करावे लागतील. सो हिअर वन केमिकल इक्वेशन इज गिवन. सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड गिव्ह सोडियम सल्फेट प्लस वॉटर. ओके. सो असं थेरॉटिकल फॉर्ममध्ये तुम्हाला दिलं असेल एक्सप्लेनेशन, किंवा समटाइम्स दे गिवन like this: if we add sodium hydroxide to sulfuric acid which gives sodium sulfate plus water. ओके. सो त्याचं कन्व्हर्जन पहिलं म्हणजे तुम्हाला कंपाऊंड वर्ड इक्वेशनचं कन्व्हर्जन तुम्हाला केमिकल इक्वेशनमध्ये करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला ही सगळी नावं नेम्स मेमराईज करण्याची खूप गरज आहे, आणि हे सगळा पार्ट आपण लास्ट इयर 9th स्टँडर्डमध्ये केलं. सोडियम हायड्रॉक्साईड मीन्स NaOH, sulfuric acid means H2SO4, sodium sulfate means Na2SO4 and water means H2. ओके. ह्या गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. त्याची एक लिस्ट बनवा आणि ते प्रिपेअर करा, नेम्स आणि करस्पॉन्डिंग केमिकल फॉर्म्युला. आता इथे आपल्याला लिस्टिंग करायचं आहे. पहिली स्टेप केमिकल इक्वेशन लिहून घ्या. त्यानंतर इक्वेशन 1 मधलं बॅलन्स आहेत की नाही ते आपल्याला चेक करायचे. चेक करण्यासाठी आपण कंपेअर करणार नंबर ऑफ ॲटम्स प्रत्येक एलिमेंटमध्ये कोणकोणते आहेत. सो NaOH मध्ये कोण कोण आहे बघा. Na आहे, O आहे आणि H आहे. सो Na किती आहे 1 आहे, O किती आहे 1 आहे आणि H किती आहे 1 आहे. पण इथे H2SO4 सुद्धा आहे. सो रिॲक्टंटमध्ये जे आहे त्यांचे आपण ॲडिशन करणार. सो इथे एक हायड्रोजन आणि इथे 2 हायड्रोजन. सो हायड्रोजन टोटल आहेत 3. बरोबर. नीट केअरफुली बघा. दिस 1 हायड्रोजन अँड 2 हायड्रोजन. सो ॲडिशन इज 3 हायड्रोजन ऑन लेफ्ट हँड साईड. नंतर इथे 4 आहेत ऑक्सिजन, इथे एकच ऑक्सिजन आहे. सो टोटल होणार आपले 5. सो 5 ऑक्सिजन. Na किती आहेत 1च आहे आणि सल्फर किती आहे 1. प्रॉडक्ट बघूया. प्रॉडक्टमध्ये Na आपल्याला 2 दिसत आहेत. त्यानंतर सल्फर किती आहे एकच आहे. ऑक्सिजन किती आहे इथे 4 आणि इथे 1. सो 5 ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहेत 2. आता कोणाचा नंबर आपल्याला बॅलन्स झालेला दिसत नाहीये तर नायट्रोजनचा आणि हायड्रोजनचा. सो या दोन्ही नंबर्स आपल्याला काय करायला लागणार आहे, बॅलन्सिंग करावं लागणार आहे. बरोबर. आता हे बॅलन्सिंग कसं करायचं ते आपण स्टेप 3 मध्ये बघूया. सो इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग an equation from compound which contains the maximum number of atoms. Moreover, it is convenient to first consider that element in this compound which has unequal number of atom on two side. बरोबर. सो आता कोणाला आपण इथे सिलेक्ट करूया
तर विच कंटेन्स मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम, बरोबर. पण इथे आपल्याला मॅक्सिमम नंबर आहेत ते कोणाचे दिसत आहेत, हायड्रोजनचे दिसत आहेत, बरोबर. पण इथे मेन एलिमेंट कोण आहे, नायट्रोजन आहे, सोडियम आहे. सो सोडियमला बॅलन्स करणं आपल्याला इझी जाईल. इथे किती आहे सोडियम, एकच आहे, आणि लेफ्ट हँड साईडला किती आहे, एकच आहे, राईट हँड साईडला 2 आहेत. आता मी कसं बॅलन्स करते बघा, इथे मी बॅलन्स करणार आहे Na, बरोबर. सो इनिशियली NaOH मध्ये किती आहेत, एकच आहे, आणि Na2SO4 मध्ये 2 आहे. सो 2ला मी 4 नाही करणार, 1ला मला 2 करावं लागेल, म्हणून मी ते 2 टाइम्स ऑफ NaOH करते, म्हणजे मला 2 मिळालं. सो इथे मी लिहिलंय बघा, 2 NaOH प्लस H2SO4 प्लस NaSO4 प्लस H2, म्हणजे या NaOH मी 2 ने मल्टिप्लाय केलं बॅलन्स करण्यासाठी दोन्ही साईडला. आता माझा Na तर बॅलन्स झाला, पण कोणाची तरी व्हॅल्यू बदलणार आहे. कोणाकोणाची व्हॅल्यू बदलते बघा, तर ऑक्सिजनची व्हॅल्यू इथे आपल्याला बदलताना दिसेल, बरोबर. आता या केसमध्ये ऑक्सिजन किती झाले, लेफ्ट हँड साईडला इथे 2 इंटू दिस, सो इथे 2 आणि इथे 4, सो इथे ऑक्सिजनची व्हॅल्यू झाली 6, करेक्ट. त्यानंतर ती जर का आपण लेफ्ट हँड साईडला बघितलं तर ती 5 राहणार आहे. त्यानंतर हायड्रोजन किती झाले, इथे आहेत 2 आणि इथे आहेत 2, सो 4 झाले. लेफ्ट हँड साईडला जर का हायड्रोजन बघितले तर ते 2च आहेत. त्यानंतर सल्फर बघितला तर लेफ्ट हँड साईडला एकच आहे, राईट हँड साईडला पण एकच आहे. सो सल्फरची व्हॅल्यू बदलली नाही. आत्ता बदलले कोणाची व्हॅल्यू, तर ऑक्सिजनची आणि हायड्रोजनची. त्यानंतर आपण असं कंपाऊंड बघायचं की ज्यामध्ये फक्त ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे का, कुठल्या साईडला, कुठल्याही दोन्ही साईडला. आता इथे आपल्याला दिसतो H2 मध्ये आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोनच कंपाऊंड दिसत आहेत की जे आपल्याला इथे अनबॅलन्स दिसत आहेत या स्टेजमध्ये. ओके. सो अशा केसमध्ये ते बॅलन्सिंग करणं खूप इझी जाईल, कारण की इथे जे अनबॅलन्स असणारे कंपाऊंड आहेत ते एकत्र आहेत, बरोबर. आता पुढच्या स्टेजला मी कोणाला बॅलन्स करणार, सपोज मी हायड्रोजनला बॅलन्स करते, तर काय होतंय बघा, हायड्रोजन किती आहेत इनिशियल स्टेजला, या साईडला आत्ताच आपण लिहिले 4 आहेत, रिॲक्टंटमध्ये 4 आहेत, प्रॉडक्टमध्ये किती आहेत, प्रॉडक्टमध्ये 2च आहेत, प्रॉडक्टमध्ये 2 आहेत. आता मी बॅलन्स करण्यासाठी इकडे मल्टिप्लाय करणार 2ने, बरोबर. म्हणजे कुठे प्रॉडक्टमध्ये मी मल्टिप्लाय केलं 2ने, सो बॅलन्स झाले दोन्ही साईडला. आता ही मला रिॲक्शन दिसते. आता मी पुन्हा काउंटिंग करते. Na इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, सो Na 2 O किती आहेत, इथे 2, इथे 4, सो 6 आहेत, इथे किती 4 आहेत आणि इथे 2 आहेत, सो 6. सो ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स झाले हायड्रोजन बॅलन्स केल्यानंतर. हायड्रोजन किती आहेत, इथे 2 प्लस इथे 2, आताच आपण बॅलन्स केले 4 आणि 4, आणि सल्फर आहे 1, बरोबर. सो हिअर आय गॉट नायट्रोजन बॅलन्स, ऑक्सिजन बॅलन्स, हायड्रोजन बॅलन्स अँड सल्फर ऑल्सो बॅलन्स ॲट द एंड, बरोबर. इथे जर का बॅलन्स झालं नसतं तर अजून मी कोणाला तरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला असता, बरोबर. बॅलन्स ज्यावेळेला झालेलं असेल, ही स्टेज ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण काय करणार, लास्ट स्टेपला जाणार, राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन, बरोबर. सो इथे आपण बॅलन्स इक्वेशन फायनली लिहिलंय, 2 NaOH प्लस H2SO4, बरोबर, gives Na2SO4 plus 2H2. This one is balanced chemical equation because it has number of reactants मध्ये जर number of atoms in reactants are equal to number of atoms in product. याचा तुम्हाला खूप यूज होईल कधी ज्यावेळेला आपण मेट्रोलॉजीचा चॅप्टर बघणार आहोत सायन्स 1 मध्ये आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर बघणार आहोत सायन्स 1 मध्ये. त्यावेळेला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तिथे तुम्हाला केमिकल इक्वेशन्स लिहायचे असतात आणि ती बॅलन्स सुद्धा करायची असतात. किंवा नेक्स्ट इयर 11thला ज्याला तुम्ही सायन्स स्ट्रीम चूज कराल त्यावेळेला केमिस्ट्रीमध्ये अशा खूप सारे रिॲक्शन येणार आहेत आणि त्या तुम्हाला पटापट बॅलन्स करता आल्या पाहिजेत. सो ती ॲक्च्युअल मेथड काय आहे किंवा केमिकल इक्वेशन्स कशी लिहायची प्रॉपर वेमध्ये त्यासाठी हा चॅप्टर आहे.